की 10 वर्षात आमच्या गावामध्ये कमान नव्हती, पालिकेचा दवाखाना नव्हता किंवा कम्प्युटर म्हणजे नाही का महिलांसाठी आपलं म्हणजे कमी खर्चात मुलीला शिक्षण किंवा त्यासाठी कम्प्युटरची सोय झाली. आणि तसेच म्हणजे लोकांना जेंट्स लोकांना वगैरे मुलांना म्हणजे आपले हे झाले खेळण्याचे म्हणजे जिमखाना वगैरे सुरू झाला. आणि 10 वर्षापर्यंत प्रत्येक म्हणजे जे होते भावी आमदार महेशदादा लांडगे हे एकदाही आले नाही किंवा आम्ही त्यांना नीट पाहिलेले नाहीये. आणि अजित भाऊ हे आमचे म्हणजे नाही काय संपर्कात असतात व ते त्यांचं म्हणजे पाहिलं तर ते वाटतं की बाबा हे एकदम म्हणजे कर्तव्यदक्ष आहेत, त्यांचं एज्युकेशन देखील चांगलं आहे आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं भीती वगैरे वाटत नाही. आणि जे पहिले आमदार होते त्यांच्याकडे पाहिलं की भीती वाटते आणि खरंच बदल घडला पाहिजे. मी जर पाहिलं तर म्हणजे माझं लग्न झाल्यापासून माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले, तोपर्यंत म्हणजे आमच्या गावात बरेच बदल घडले. ते पण आमच्या इथले 4 नगरसेवकांनी मिळून घडवले आणि ते 4 नगरसेवक याचे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, म्हणजे भाजपचा कोणताही सहकार्य नव्हते. म्हणून आम्हाला बदल पाहिजे आणि आम्हाला हे अजितदादाच नगरसेवक पाहिजे. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी.